यश द्याव्या. त्या ऊर्जा आपण ज्या मॅनिफेस्ट केलेल्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये याव्या, आपल्याला त्या मिळाव्या म्हणून आपण हे मेडिटेशन करतो. तर आज आपण लक्ष्मी मातेचं मेडिटेशन करणार आहे. कारण आज बऱ्याच जणांच्या, काही जण आज पूजा करणार आहेत, काही जण उद्या पूजा करणार आहेत. पण आपल्याला लक्ष्मी मातेच्या ऊर्जा ह्या हव्याच असतात. त्या कायम आपल्याला प्रिय असतात. सो आपण आज ते करणार आहे. प्रत्येकानं पंथी लावून बसा किंवा दिवा लावून बसा. ज्यांना ऑरा क्लिनिंग येतं त्यांनी ऑरा क्लिनिंग करायचंय. ज्यांना येत नसेल त्यांनी धूप घ्यायचाय आणि धूप अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे 5 वेळा. धूप अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे 5 वेळा, म्हणजे आपला ऑरा क्लीन होतो. ओके. तर जिथं तुम्ही ध्यानाला बसणार आहात ती जागा निवडा. जर का तुम्ही देवघरामध्ये देवाच्या समोर बसलेले असाल तर सर्वात उत्तम. कारण आज पूजा झालेली असते आणि ती मातेची ऊर्जा स्वीकारायला आपण तयार असतो आणि आपलं आभा मंडल त्याचा पूर्णपणे स्वीकार करण्यासाठी आजच्या दिवशी तयार असतं आणि आपण एका वेगळ्या मूडमध्ये असतो. आज आपण आनंदी असतो. आपलं मन खूप आनंदी असतं, प्रसन्न असतं. घरामध्ये पूजा असते, बाहेर फटाकडे वाजत असतात. फटाके भरपूर वाजत असतात. त्यामुळे एक आनंदाचं वातावरण आज घरात असतं. तर चला मग आज मेडिटेशन करूया. डोळे बंद, पाठीचा कणा ताठ. प्रयत्न करा मनाला एकाग्र करायचा. प्रथम जितके सारे आवाज बाहेरून ऐकायला येत आहेत तेवढे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. सगळे आवाज ऐका जे तुम्हाला ऐकण्यात येतात. तुमच्या पट्ट्यामधले जितके जितके तुमच्या घरातले, घराच्या बाहेरमध्ये जितक्या दूरवरचे आवाज तुम्हाला ऐकायला येत आहेत ते ऐकायचा प्रयत्न करा. पण त्याच्यावर पुन्हा विचार करू नका. त्याच्यावर कोणताही विचार वाढवायचा नाहीये. फक्त त्या आवाजांना ऐकायचंय, सोडून द्यायचंय. आपण एक त्रयस्थ आहोत आणि आपण हे आवाज ऐकत आहोत. माझा आवाज येत नाहीये? आता बघा मॅडम. ऍक्च्युली इथं दिसतोय आवाज. हॅलो, आवाज येतोय का? आता टाका मॅडम चॅट बॉक्स मध्ये, आवाज येतोय का? आवाज येतोय? ओके, धन्यवाद. तर चला आपण बाहेरच्या आवाजांवर लक्ष केंद्रित करत आहोत. तुम्ही सर्व बाहेरचे आवाज ऐकत आहात. जे आवाज तुम्ही ऐकत आहात ते आवाज फक्त ऐकायचे, एक त्रयस्थ होऊन. त्याच्यावर पुढे विचार नाही करायचा आहे. फक्त ऐका. प्रत्येक आवाज, मग तो घड्याळाचा असू दे, मग तो कोणाच्या तरी बोलण्याचा असू दे, एखाद्या वाहनाचा असू दे, फटाके वाजतायत त्यांचा असू दे, किंवा खूप साऱ्या मुलांचा दंगा सुरू आहे बाहेर त्याचा असू दे, कोणताही आवाज असू दे, तुम्ही ऐकायचा प्रयत्न करा. आता त्या आवाजांवरनं लक्ष बाजूला करून श्वासाकडे यायचंय.
तुम्ही जर श्वासाकडे पाहिलं तर तुम्हाला दिसेल की श्वास पहिल्यांदा जितकी गती होती त्यापेक्षाही संथ चालू आहे. श्वसन संथ झालेलं आहे. मन आतमध्ये वळायला तयार होतंय. तुमचं मन आतमध्ये डोकावून पाहायला तयार व्हायला लागलंय. आता 5 श्वास मोजायचे आहेत. प्रत्येक श्वास घ्यायचाय, सोडायचाय, घ्यायचाय, सोडायचाय. तो काउंट करायचा आहे. असे 5 श्वास. 5 श्वास मोजा. प्रत्येक श्वास मनाला स्थिरता देतोय. प्रत्येक येणारा श्वास तुम्हाला सकारात्मकता देतोय. प्रत्येक श्वास मनाला, शरीराला शिथिल करतोय. श्वासाशी जोडले जा. श्वासाशी एकरूप व्हा. जसे जसे तुम्ही श्वासाशी एकरूप व्हाल तशी तशी शरीरासोबत असणारी तुमची ओळख, तुमची जाणीव कमी होईल. ती शून्यात जाईल आणि तुम्ही फक्त एक आत्मा, एक प्रकाश इतकीच तुमची ओळख राहील. आपला प्रवास शून्याकडे सुरू आहे. आता तुम्हाला तुमचा देव्हारा समोर दिसेल, जिथं तुम्ही पूजा केलेली आहे. तुम्ही जिथे लक्ष्मी मातेची पूजा केलेली आहे, तो देव्हारा तुम्हाला समोर दिसेल. त्या देव्हाऱ्यावर एक दिव्य सोनेरी रंगाचा प्रकाश तुम्हाला दिसतोय. आणि तो सोनेरी रंगाचा प्रकाश इतका तेजस्वी आहे की तुम्ही त्याच्याकडे एकटक बघत आहात. त्या प्रकाशामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे. माता लक्ष्मी जी कमळावर बसलेली आहे, जिने हिरवी साडी नेसलेली आहे, तिचे सुंदर दागिने, तिच्या हातातल्या बांगड्या, तिचा मुकुट, तिच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य तुम्हाला माता समोर दिसत आहे. तिच्या हातातून जो सोनेरी रंगाचा प्रकाश निघत आहे, तो तुमच्या शरीरावर पडत आहे. तुमच्या आभामंडलावर पडत आहे. तुमचं आभामंडल गोल्डन रंगाचं झालेलं आहे, सोनेरी रंगाचं झालेलं आहे. त्या सोनेरी रंगाने तुमची 7 चक्र संतुलित झालेली आहेत. त्याच्यातली नकारात्मकता निघून जाऊन ती जागा सोनेरी रंगाच्या प्रकाशाने घेतलेली आहे. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, ह्या प्रत्येक चक्राचं तेज वाढत आहे. तो दिव्य प्रकाश तुम्हाला समृद्धीची ऊर्जा प्रदान करत आहे. तुमच्या प्रत्येक चक्राला ती
ऊर्जा तो प्रदान करतोय, संतुलित करतोय. माता लक्ष्मी तुम्हाला सांगतीये की तुझ्यामध्येच माझी शक्ती आहे. तिला शोध. आज मी तुझ्या आयुष्यामध्ये आनंद आणि समृद्धी घेऊन आलेली आहे आणि ही समृद्धी तुझ्या आयुष्यामध्ये कायम राहील. तुम्हाला जे काही मागणं मागायचंय ते तुम्ही मातेकडे मागायचंय. मातेकडे मागणं मागा. तुम्हाला काय हवंय? मला यश दे, मला आरोग्य दे, मला यश दे, मला आरोग्य दे. मला समृद्धी दे, ऐश्वर्य दे. मला ज्ञान दे, की ज्या ज्ञानामुळे की ज्या ज्ञानामुळे मी माझ्यासाठी आणि इतरांच्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करू शकेन. ते ज्ञान मला दे. इतकं धन माझ्याकडे असू दे, इतकी समृद्धी माझ्या घरात असू दे, की मी माझ्या घरातल्यांच्या सोबत इतरांची सेवा करू शकेन, इतरांना सुखी करू शकेन. जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला दे. माता तुमच्याकडे बघून स्मितहास्य करतीये. मातेला मागणं मागायचंय कारण ती आपली आई आहे, तर तिला सांगायचंय की जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला दे. माझ्या आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी मला दे. मला प्रेम दे, मला दया दे, मला तुझी ऊर्जा दे. सर्वांच्या हितासाठी जे काही माझ्या हातून होईल ते कार्य करण्याची ताकद मला दे. माझ्या इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य मला दे. आपण तो गोल्डन प्रकाश स्वतःच्या आभामंडलामध्ये घेत आहोत. तो जो गोल्डन प्रकाश तुमच्या आभामंडलामध्ये प्रवेश करत आहे, त्याचे व्हायब्रेशन्स जाणून घ्या. तो गोल्डन प्रकाश तुम्हाला काहीतरी स्पंदन तुमच्या आभामंडलामध्ये येतायत ह्याची जाणीव करून देतोय. तुम्हाला जाणवतायत तुमच्या शरीरावर, तुमच्या त्वचेवर ती स्पंदनं आणि माता लक्ष्मी तुमच्याकडे स्मितहास्याने बघत आहे. तुमच्या हातामध्ये एक कमळ घ्यायचंय किंवा एक लाल रंगाचं फूल घ्यायचंय आणि ते मातेच्या चरणावर अर्पण करायचंय. तिला नमस्कार करा. तिच्या पायावर डोकं ठेवायचंय
तिचे धन्यवाद मानायचे. तू जे काही मला दिलंयस त्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. फक्त तुझ्यामुळे आज मी सुखी आहे. या भौतिक जीवनामध्ये जे काही मला सुखी राहण्यासाठी हवंय, ते सर्व काही माझ्याजवळ आहे. त्याबद्दल माते शतशः धन्यवाद. नमस्कार करायचा आहे. तो प्रकाश तसाच तुमच्या देव्हाऱ्यावर राहणार आहे. तुम्ही शांत, स्थिर बसलेले आहात. लक्ष श्वासावर घेऊन यायचंय. एकदा, पुन्हा एकदा सर्व जे काही आपण मागणं मागतोय ते सगळं युनिव्हर्सला सांगायचंय. पुन्हा एकदा मनात त्या गोष्टी तुम्ही ज्या मागितल्या असतील त्या रिपीट करायच्या आहेत. ज्ञान दे, भक्ती दे, शक्ती दे. दुसऱ्याचे हित करण्याची ताकद मला दे. सर्व काही युनिव्हर्सला सांगा. त्या युनिव्हर्समधून एक दिव्य गोल्डन कलरचा प्रकाश स्वतःकडे येतोय आणि तो तुमच्या पूर्ण आभामंडलामध्ये प्रवेश करतोय. तुमच्या सहस्रार चक्रामधून तो प्रकाश तुमच्या आभामंडलामध्ये पसरतोय. तो प्रकाश पहा, त्याचा अनुभव घ्या, त्याची जाणीव करून घ्या. ती गोल्डन ऊर्जा, ती समृद्धीची ऊर्जा युनिव्हर्स तुम्हाला देतोय. आणि ही ऊर्जा आपण आपल्या आभामंडलामध्ये ग्रहण करत आहोत. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र वाढतो, त्याप्रमाणे आजपासून आज न्यू मूनचं आपण जे मेडिटेशन करत आहोत, म्हणजे उद्या आपल्याला नवीन चंद्र दिसतो, तर त्याप्रमाणे ह्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमच्या आयुष्यातली समृद्धी वाढत राहणार आहे. दिवसेंदिवस युनिव्हर्स तुमच्यासाठी तुमचे मार्ग मोकळे करणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होत आहेत. प्रत्येक क्षणी माता आणि युनिव्हर्स तुमची मदत करणार आहे. फक्त युनिव्हर्स तुम्हाला सांगतोय, विश्वास ठेव आणि पॉझिटिव्ह राहा. विश्वास ठेव, पॉझिटिव्ह राहा. विश्वास ठेव, पॉझिटिव्ह राहा. श्वासावर यायचंय. अंगावरची स्पंदनं बघायची आहेत. आपल्या त्वचेवर जी काही स्पंदनं जाणवतात, ती स्पंदनं जाणून घ्यायची आहे. जाणून घ्या त्या स्पंदनांना. स्वतःच्या श्वासांकडे पहा. ते जसे होते त्यापेक्षाही खूप संथ आहेत. हातांचं घर्षण करायचंय. हातांचे तळवे डोळ्यांवर ठेवायचे. पूर्ण हाताचे तळवे गरम करा आणि छान डोळ्यांवर ठेवा. त्याची ऊब आपल्या डोळ्यांना जाणवू दे. पूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवा, अंगावरून हात फिरवा आणि सावकाश डोळे उघडायचे. हरिओम, हरिओम, हरिओम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.
सर्वांना धन्यवाद. हरिओम. मी आज तुमचा जास्त वेळ घेणार नाही. कमीत कमी वेळामध्ये मी आज मेडिटेशन घ्यायचा प्रयत्न केला, कारण आज सगळ्यांच्याच घरी पूजा असणार आहे. दिवाळीची तयारी चालू असणार आहे. चला, थँक यू सो मच. तुम्हाला मेडिटेशन आवडलं असेल तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही हरिओम टाकू शकता.